नागपूर शहरातील हिंगणा पोलीस ठाणे हद्दीतील खडका शेत शिवारामधील एका गोडाऊनवर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने मोठी कारवाई केली। गोपनीय माहितीच्या आधारे एपीआय राजा जाधव यांच्या नेतृत्वाखाली 2 पंचांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला। या छाप्यात आरोपी घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस मशीनच्या सहाय्याने व्यावसायिक सिलेंडर मध्ये भरत असल्याचे आढळून आले। ही प्रक्रिया अत्यंत धोकादायक असून त्यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो। कारवाई दरम्यान HP इंडियन आणि भारत कंपनीचे भरलेले, रिकामे व अर्धवट भरलेले असे एकूण 179 गॅस सिलेंडर, गॅस रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारे मोटार, वजन काटे, रेग्युलेटर पाईप्स, व्हॅक्यूम पंप्स, मोबाईल आदी 11,21,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपींविरोधात BNS कलम 287 सह अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम 3 आणि 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ASTU पथक क्राईम ब्रँच नागपूर सिटी या पथकाचे इन्चार्ज पोलीस निरीक्षक तोडाशे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही आरोपी हे अवैधरित्या प्रोस्टिट्यूशन या व्यवसायासाठी महिला पुरवत आहेत। ही माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या टीमसह त्यांनी त्या ठिकाणी छापा घातला असता सदर गोपनीय माहितीमध्ये सत्यता असल्याचं प्रथमदर्शनी आढळून आलेलं आहे। त्यानुसार 2 ज्या महिला आहेत ज्या बाहेरच्या जिल्ह्यातून आणण्यात आल्या होत्या त्यांची सुटका करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये एकूण 2 आरोपींना सध्या ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि एक ॲक्यूज आहे ते अजून वॉन्टेड आहे। त्याचा पुढील शोध सुरू आहे। पाचपावली पोलीस स्टेशन येथे अवैध मानवी तस्करी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास आता पाचपावली पोलीस स्टेशन करत आहे। एकूण ह्याच्यामध्ये 1,04,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास करण्यासाठी पाचपावली पोलीस स्टेशन येथे सुपूर्द करण्यात आलेले आहे।